नाशिक मनपा निवडणुकीचा बिगुल प्रभाग 12 मध्ये महाआघाडीची शक्ती प्रदर्शन रॅली, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदानास अवघे 3 दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे असून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटच्या टप्प्यात आक्रमक प्रचार करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये आज महाआघाडीच्या उमेदवारांनी भव्य प्रचार रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन केले. 6 सिग्मा हॉस्पिटल येथून या रॅलीची सुरुवात झाली असून संपूर्ण परिसरात घोषणाबाजी, फलक आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगले होते. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाची उपस्थिती. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी महाआघाडीच्या उमेदवारांना दिलेला पाठिंबा ठळकपणे दिसून आला. ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत उमेदवारांशी संवाद साधला आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. या प्रचार रॅलीमध्ये स्मिता दीपक पाटोदकर, शिवसेना एकनाथ शिंदे गट, निशाणी धनुष्यबाण, सीमा रंजन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, निशाणी घड्याळ, हेमलता निनाद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, निशाणी घड्याळ, तसेच समीर जॉय उत्तमराव कांबळे, शिवसेना एकनाथ शिंदे गट, निशाणी धनुष्यबाण हे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते. रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, नागरी समस्या आणि महिला सक्षमीकरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. प्रभाग क्रमांक 12च्या सर्वांगीण विकासासाठी महाआघाडी एकजुटीने काम करणार असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजले आणि येत्या 2 दिवसांवर मतदानाचा दिवस आहे आणि सर्वीकडेच आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. राजकारण आता सगळेच उमेदवार सक्रिय झाले आहेत आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. आपल्यासोबत महाआघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आपल्यासोबत आहेत स्मिता पाटोदकर, सीमा ठाकरे, हेमलता पाटील आणि समीर कांबळे. हे चारही उमेदवार आता रिंगणात उतरले आहेत आणि आता आपल्यासोबत सीमा रंजन ठाकरे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचे पुढील उद्देश काय असणार आहेत. नमस्कार, मी सीमा रंजन ठाकरे, प्रभाग क्रमांक 12B मधून ओबीसीतनं उभी राहते. या क्षेत्रात माझा परिवार, माझे सासरे कुंजभाऊ ठाकरे, माझ्या सासूबाई 2 वेळा नगरसेवक होत्या. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी या क्षेत्रात उतरली आहे. माझे मिस्टर रंजन ठाकरे यांचं या प्रभागात काम अगदी चोख आहे. त्यामुळे मी पण नगरसेवक याच्यासाठी उभी राहायला सक्रिय झालेली आहे. मला पण या क्षेत्रात काम करण्याची संधी द्यावी विनंती. प्रभागाचा विकास हा माझ्यासाठी अनमोल आहे. बस मी एवढंच बोलते आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. ताईंनी सांगितलं की ताईंच्या सासूबाई देखील 2 वेळा नगरसेवक होता आणि राष्ट्रवादीचे नेते रंजन ठाकरे यांचे देखील कार्य अनेक काळांपासून चांगले आहे आणि आता ताई त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सक्रिय झाले आहेत आणि त्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी करीत आहेत. नक्कीच आता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 12 मध्ये हेमलता निनाद पाटील ताई आहेत. या आधी 5 वेळा नगरसेवक होत्या आणि आता 6व्यांदा ते नगरसेवक पदासाठी उमेदवारी करीत आहेत. तर 5 वेळा जेव्हा त्या नगरसेवक होत्या तेव्हा त्यांनी अनेक चांगले कार्य केले आहेत आणि प्रभागाचा चांगला विकास करण्यात नेहमीच त्यांनी भर टाकला आहे. तर यावेळेस त्यांनी काय निश्चय केला ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपण म्हटलं त्याप्रमाणे गेले 5 टर्म मी नाशिक महानगरपालिकेमध्ये काम करते आहे आणि नागरिकांच्या सर्व समस्या, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे माझं प्रमुख कर्तव्य राहिलेलं आहे. रस्त्यामध्ये शहरामध्ये अनेक महत्त्वाची कामं माझ्याकडून झाली. त्यामध्ये महिला स्विमिंग पूल असेल किंवा तारांगण असेल किंवा काही ठिकाणी घरं देणं, कस्तुरबा नगरमध्ये घरं बांधून देणं, बाकी रस्त्यांची कामं, पाण्याच्या 4 टाक्या आपल्याकडे झाल्या, जॉगिंग ट्रॅक झाला. अशा पद्धतीने अनेक कामं आपल्या कार्यकाळामध्ये झाली आणि अजूनही कसं नागरिकांच्या समस्या ह्या कधी संपत नसतात. तर त्या दृष्टीने आपण सतत लोकांसोबत राहतो, सतत काम करतो आणि लोकांशी एक पारिवारिक संबंध असं माझं राहिलेलं आहे. काम चालूच आहे. नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे ताई 5 टर्म नगरसेविका राहिलेल्या आहेत आणि नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता की ताईंनी आधीच खूप चांगले कार्य केले आहे आणि आता येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ताईंची काय भूमिका असेल ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया. येणारा कुंभमेळा हा सुरक्षित असावा,
त्याच्यामुळे नाशिकचा व्यापार उद्योग वाढावा, अनेकांच्या हाताला रोजगार मिळावा अशी आपली भूमिका आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोदावरीची स्वच्छता, की ज्या गोदावरी काठी हा कुंभमेळा होतो ती स्वच्छ राहणं, तिचा विकास होणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वच जण प्रयत्न करत आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कुंभमेळा हा ग्रीन कुंभ झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, वृक्षांची जी तोड चाललेली आहे ज्याच्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, तर त्या संदर्भामध्ये पण आमची ठोस भूमिका आहे की कुठलीही वृक्ष तोड न होता हा कुंभमेळा झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही आग्रही आहोत. नक्कीच ताईंनी सांगितलं की हे चारही उमेदवार अतिशय चांगले आहेत आणि त्यांनी प्रभागातील विकास करण्याचं देखील ठाम केलं आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून हे चारही उमेदवारांची कार्य बघून जर सामान्य जनता यांना नक्कीच महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 12 मधील स्मिता दीपक पाटोदकर या उमेदवार आहेत आणि यानंतर त्या नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत आणि आता आपण जाणून घेऊया यानंतर त्यांचे काय उद्देश आहेत. नमस्कार, मी स्मिता दीपक पाटोदकर. आता नगरसेविकासाठी इच्छुक म्हणण्यापेक्षा आता ती लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत इथे पहिले तर. आणि उद्देश म्हणायचे असतील तर आपल्याला कुणाला हरवण्यासाठी जिंकायचं नाहीये. माझी स्वतःची जिद्द आहे की मला जिंकायचं आहे, कारण मला या समाजाचे कार्य, समाजाच्या समस्या, जी काही आपली रोजची अडीअडचणी आहे, ज्याच्यामध्ये रस्ते येतो, नळ येतो, आपल्या सगळ्या ज्या बाकी समस्या येतात, त्या अडीगटारींचे पण जे काही विषय आहेत ते सगळे सोडवणं तर हा अविभाज्य भाग आहे माझ्या आयुष्याचा. पण त्याही वर महिलांच्या ज्या समस्या आहेत, आता येत्या कुंभमेळ्यामध्ये जो आपल्याकडे ओघ येणार आहे, लोकांचा जो प्रवाह येणार आहे, तो पण मॅनेज करण्यासाठी किंवा महिलांच्या सुरक्षिततेचे विषय त्याच्यामध्ये उत्पन्न होणार आहे, या सगळ्यांच्या दृष्टीने माझे एक विजन मी पूर्णपणे तयार करून ठेवलं आहे. आमची पण एक ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार करून ठेवलेली आहे की त्यामध्ये महिला सुरक्षा, स्वसुरक्षा, पहिले तर सगळ्यात मोठा विषय हा असणार आहे की महिलांना स्वतःना एवढी त्यांचं सक्षम करायचं की त्यांना दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही, त्यांना स्वतःला त्यांची सुरक्षा करण्यासाठी. हा एक मुद्दा असणार आहे. छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी, आपल्या जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी मला छोटे छोटे आपले बालवाडी म्हणा किंवा संस्कार केंद्र म्हणा ही चालू करायची माझी इच्छा आहे. युवांसाठी म्हणाल तर मला त्यांच्यासाठी पहिले तर मला लायब्ररीची व्यवस्था करणं मस्ट वाटतंय, कारण ती खूप अत्यावश्यक गोष्ट आहे. कारण इतके होतकरू आणि हुशार मुलं आहेत, त्यांच्यासाठी जर आपण आता या क्षणाला काही विचार करू शकलो नाही तर कदाचित ती पिढी सुद्धा मागास राहून जाईल आणि ती इच्छा माझी अजिबात कुणाचीच नाहीये साधारण. ते मला पूर्ण करण्यासाठी मी खूप अथक प्रयत्न माझे चालू आहेत त्याच्यासाठी सुद्धा, जेणेकरून तिथे एक आरती आपण तिथलेच छोट्या वसाहतीतले मुलं मुली घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी आपण जर काही करू शकत असू तर त्यातनं त्यांना रोजगार निर्मिती होणार आहे. त्या मुलांना तिथले जे टॅलेंटेड मुलं आहेत, जे स्टँडअप कॉमेडियन आहेत, जे दुसरे आपले काही असे हुशार टॅलेंटेड मुलं ज्यांना इन्स्ट्रुमेंट वाजवता येतात, ज्यांना गायन सुंदर येतं, ज्यांच्यात कला एकदम ठासून भरलेली अशी मुलं निवडून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायचा माझा एक विचार आहे, जेणेकरून हे आपलं प्लॅटफॉर्म एकदम व्यवस्थित राहील सगळ्यांसाठी. जिथे आपण नंदिनी आरती करू, या मुलांना सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व करून घेऊ, त्यांना आपली नंदिनी नदी स्वच्छ राहील. आणि पुढे जाऊन तर माझ्या अजून अशा खूपशा योजना आहेत ज्या मी भविष्यात आपल्याला वेळोवेळी सांगतच राहील. धन्यवाद. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 12 मधील समीर उत्तमराव कांबळे हे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचे पुढील उद्देश काय असणार आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष हे सर्व बहुमताने विजयी होणार आहे. प्रभाग 12 मध्ये तर परिस्थिती अशी आहे की पूर्णच्या पूर्ण पॅनल आम्ही निवडून आणण्याची ताकद ठेवत आहोत आणि जमलं तर शिवसेनेचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही.